पंढरीसी जारे आल्यानु संसार पंढरीसी जारे आल्यानु संसार पंढरीसी जारे पंढरीसी
पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उताविळ मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा तुका म्हणे नेदे अनेकाच्या हाती बैसोला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उताविळ विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो प्रभागा नमस्कार माझा रखुमाई पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
तेचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकारण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हे दुःख भंजन मारुती हे दुःख भंजन मारुती सुनला मेरी पुकार पवन सुत विनंती पवन सुत विनंती पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळ प्रस्तुत प्रसंगी गेल्या 5 वर्षापासून श्री क्षेत्र मांदळी या ठिकाणी साक्षात आत्माराम बाबा महाराज आणि सगळे वारकरी भक्त श्री क्षेत्र टाकळी महादेव मळा चितरकळ मळा या मळ्यामध्ये देव आणि भक्ताची भेट होती. याच्यासारखा आनंद विश्वामध्ये कुठं नसल. हे केवळ चितळकर बाबांमुळं आम्हा सगळ्या भक्तांना वारकऱ्यांना बाबांचं सुद्धा आत्माराम महाराजांचं इथं दर्शन आणि त्यांचे चरण स्पर्श इथं होतात. बाबांमुळं ही पवित्र भूमी झाली. आम्ही सगळे धन्य आहोत. आलेले सर्वच वारकरी नुसतं आत्माराम बाबा आणि मांदळी नसून परिसरातले सगळे खेडे आज एकत्र येऊन सगळे वारकरी एकत्र येऊन जय घोष करीत इथं भगवंताचं नाम हरिपद गाथा गीता याचा सगळा अभ्यास असणारे सर्व मोठं वर्ग आहे. आणि भगवंताचं भजन करत करत आज तुम्ही इथं आलात. मस्तक हे पायावरी वारकरी संतांचे तुम्हाला वंदन करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. पायी आलात, काट्या कुट्यातून आलात, पण तुम्ही आज आलात याच्यावरून कळालं असेल की चितळकर महाराज इतक्या वर्ष आठवड्यात महिन्यातून किती बऱ्या मांदळीला येत होते. तुम्ही एक वेळेस आला तर तुम्हाला कळन आज वाऱ्या किती झाल्या. 30-31 वर्षे परंपरा चालली आणि ही परंपरा त्यांनी सुरू केली. आणि शिवाजी महाराजांनी सांप्रदायिक क्षेत्रातले छत्रपती शिवाजी झाले आणि त्यांच्यामुळे आज तुम्ही सगळेजण आले. आम्हाला सुद्धा इथे येण्याची संधी मिळाली. मांदळीच्या संस्थांचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सगळं ट्रस्ट मंडळ असेल, त्या गावचे सगळे प्रमुख मंडळी तुम्ही आहात. आज माझी अडचणी वेळ राहिलाय कमी आणि कीर्तन कसं करायचं 56 पदार्थ जीव घालायची तयारी होती माझी. आणि आता तुम्ही इतक्या मुद्द्यावाला ते पिठलं भाकर घाल आणि फक्त वाटायला बाबा आम्हाला. आता माझी अडचण झाली. तयारी चांगली असून सुद्धा खाऊ बी घालता येणार. मी काय आधी खाऊ घालून कोणचा स्वयंपाक हातात घेऊ असा मी सुद्धा तुमच्यामुळे आज गोंधळ आणि भारून गेलो. मुळे महाराज आपल्या संस्थान गंगवण्यापासून सगळे गायक आपले आबा आले तांदळवरून कोशेगावांचे सगळे दोरज्यावरून
ते सगळे परिसरातले आपल्या सुद्धा परिसरातले खूप माणसाले तिकडे तरड गावान तिथे सांगवी चवर सांगवी तरड गावान चिंचोळी काळे महाराज आहेत दर वारीला नाश्ता देणारे खूप मोठं योगदान आहे. आमच्या बाबाला तुम्ही सगळ्यांनी सांभाळलं तुमच्या ऋणामध्ये आम्ही कायम राहू. आणि इथं आलात तुम्ही खर तर बाबांमुळे आम्हाला सुद्धा कळालं विश्वामध्ये सगळ्या वाऱ्या पंढरपूरला जातात आणि पंढरीचा पांडुरंग मात्र कालच्याला सावता महाराजाच्या आयरानला येतो. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमचे आत्माराम बाबा आणि सगळे वारकरी चितळकर महाराजाकडे येतात आणि विश्वातला दुसरा सोहळा आज आपण करतो. ही कशाची ताकद आहे तर भगवंताच्या नामाची आणि संतावर केलेल्या भक्तीची ही ताकद आहे. म्हणून नाम एवढा मोठा आहे. नाम घेतल्याने काय होतं पाप बारीक छोट मोठं नाही ग्रॅमवरचं नाही पापाचे पर्वत जाळण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये असते. पापाचे पर्वत जाळायचे असेल तर भगवंताची केलेली वारी घेतलेलं नामस्मरण आपण सगळेच ह्या परिसरात आता आमच्या कांबळे पाटलाचं योगदान मोठं आहे. माझ्या बरोबर ते असते काहीतरी केलं पाहिजे. मग दादांना सांगा बाबांचं मंदिर तुम्ही केलं मला बोललं म्हणजे आम्हाला काय नका करू सभा मंडप द्या. आपा प्रमोद आपा सगळे आपल्या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं अरे देव आणि भक्ताची भेट इथं होती आलेल्या भक्तांना निवारा पाहिजे तर निवारा सुद्धा तालुक्याचे आमदार बबन दादांनी देण्याचं काम केलं. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. अजून कोणतरी खासदार फिसदार कोण देत असेल आपा सगळे पक्ष समाजाच्या विकासासाठी असते पण भगवंताचा झेंडा वार करायचा पताका हे सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता आपण त्या पक्षाचे जेव दिन त्याचा घ्या आणि इतर बाबांचा इथं निवारा आणि काय काय करता येईल ते करा. पक्षा पार्टीचे जोडे रस्त्याच्या पलीकडे ठेवून आपण सगळ्यांनी ह्या व्यासपीठावर एका झेंड्याखाली आलो पाहिजे. आणि तो सगळ्यात मोठा जर झेंडा कोणचा असेल तर भगवंत पांडुरंगाचा झेंडा आहे आणि तो तुम्ही हातामध्ये घ्या. एका बाजूला जर बघितलं वारी जर निघली तर कोण म्हणलं आम्हाला याच्यासाठी आंदोलन आमचा वेगळा झेंडा कोण म्हणलं आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याचा वेगळा झेंडा. सगळ्यांनी वेगवेगळे झेंडे घेतले शेठ आणि सुद्धा सगळे झेंडे घेतल्याच्या नंतर फक्त एवढंच कळालंय आखाडी आली 8 दिवसावर सगळ्यांनी तयारी चालू केली आणि सगळे झेंडे फेकून दिले. 18 पगड जाती धर्मातले माणसं जातीपातीच्या भिंती पाडून एकच भगवंताचा झेंडा घेतला आणि काय म्हणू लागले ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया
बघा हातात घेतले आणि वारीला आले. एकालाही निमंत्रण नाही, एकालाही पत्रिकेत नाव नाही, एकाला सुद्धा फोन नाही. अरे रोप टाकायला आलेत, शेतीमध्ये काम आलंय, कष्ट आलंय, गाई वेळाला झाली, म्हैस माझ्याशिवाय धार देत नाही, अरे मुलांचं ऍडमिशन घ्यायचंय, असे अनेक काम होते. लेख बाळकपणाला आली, सुनाला सुद्धा तिकडं जायचंय, सगळं टाकून दिलं आणि त्या वारीमध्ये वारकरी सामील होतो, सगळं विसरून जातो आणि त्या वारीला जातो. ही कशाची ताकद आहे? तर ही ताकद भगवंताची आहे आणि पाठीमागच्या पुण्याची आहे. तुम्ही आज आलात म्हणजे तुम्ही इतके सोपे आहेत का यायला? तुमचं मागचे पुण्य आहे. खोटे महाराज, तुम्ही महाराज झाले म्हणजे आताची पुण्य आहे. दिलीप महाराज आता वारकरी संप्रदाय क्षेत्रात एवढं नाव झालं, एवढे कष्ट आहेत, अनेक विद्यार्थी घडत, ते आताचे पुण्य आहे नाही. माझ्या सुरता सारखा अल्पज्ञानी इथं आलाय म्हणजे काय तुम्हाला वाटलं काय मी शिया नाही? ही मागची पुण्य आहे. कधीची पुण्य आहे? आता आता तुम्ही बाजरी खातात, ही आताची खाता का गेल्या वर्षीची? आता बाजरी खातात ती कुणाची आहे? आणि ही जी पेरली हिला खत पाणी खुरापणी ही कधी खाणार आहेत? मग हिला जर आता पेरली अशीच खुरपण नसतं, युरिया नाही, काय झालंय तर पंधड किती आलं असतं? ही उपयोगात तरी आले असते का पुढं खायच्या? म्हणून ज्याला पुढचा जन्म जर चांगला पाहिजे असं तर आता परमार्थाची मशागत करा, ही शेत खुरपा. आमच्या आप्पा सांगते, जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मनी संसारी झालो त्याचा दास, तोच माझा विश्वास पांडुरंग. ही वेळ कुणी आणली ते असं म्हणायचे आहेत माहिती? चांगल्या वारीत चांगल्या सप्त्यात चाललेल्या परमार्थात एखादा माणूस पेट्रोलची बाटली घेऊन बसलेला असतो आणि काड्याचं डबं, दोनच काड्या असल्या, एक असली तरी एक इजली, एक जरी लागली तरी आग लागत नाही. असा धसकाटा एक उठला नामदेव महाराजाच्या कीर्तनात. ए म्हणला थांब नामदेव थांब, लाका सांग तुझं म्हातारण माझं म्हातारं कामाला जात आहे, तुझी म्हातारी माझी म्हातारी खुरपायला जाते, दुसऱ्याकडे काम करते, तू मी संगच आहे लहानपणापासून. तू माझ्यापेक्षा एवढा शियाना कसं झाला लोकांना कीर्तन सांगायला? हा आणि म्हणले पांडुरंग तुझ्या हाताने जेवतो, तुझ्या संग बोलतो, तुझ्या कीर्तनात नाचतो. आम्ही येण्यात काय ना? अरे आमचा वाडा कसला, घरदार कसलं, आमच्याकडे दूध दुभत किती, पैसे पाणी बॅलन्स आहे, सफर नाही तुला नीट राहायला, याची पंचायत तुझी. आणि तू ना आधी तोय माणसा गाव गोळा करताना गाव पागल केलंय, मला पॅनल करायचं माझ्या विरोधात हे वातावरण करतोय तू आतापासून. मग त्यावेळेस नामदेव महाराज म्हणजे येड्या थांब जरा, तुझं आहे ना ही मी गरीब आहे, परिस्थिती नाजूक आहे, हे जरी मान्य असलं तुलाही मोठ्या घरचा आहे, तुला हे सहन नाही ना होत. ही वारकरी आमच्याकडे येते, एवढा मोठा सोहळा चाललाय, तुझा नुसता पोटसोळ उठलाय, पण तू आमच्या परिस्थितीवर जाऊ नको रे. आमच्या तापावर, आमच्या त्यागावर, आमच्या निष्ठेवर बघ जरा निष्ठा कशी आहे आमची. मग म्हणलं तुझी निष्ठा मला सगळी माहिती, तू गोड गोड बोलून लोकांना फसवितो. अरे नाही म्हणला, आई जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मनी संसारी झालो त्याचा दास, तोच माझा विश्वास पांडुरंग.
अरे ज्या वेळेस मी जन्माला आलो, अरे मी भक्त प्रल्हाद होतो, रामाच्या काळामध्ये अंगद होतो, कृष्णाच्या काळात उद्धव होतो, आणि आता पांडुरंगाच्या काळात नामदेव आहे, आणि पुढच्या काळात मी तुकाराम आहे, तुकाराम. अरे म्हणून जन्माला ज्या वेळेस आलो तेव्हा याचा दास झाला रे. या काळी त्याचा परिस्थिती बघितली नाही, माझी परिस्थिती, माझ्या कुटुंबाचं वातावरण, अजिबात त्याच्याकडे लक्ष नाही रे दिलं. मी लक्ष दिलं फक्त त्याच्याकडे दिलं, आणि म्हणून तो माझ्या संग बोलतो. एक या वारीला आला लगेच म्हणतोय पोराचं लग्न व्हायला पाहिजे बरं का पांडुरंग. नव्हतं येणार पण तेवढंच 35 वय झालंय. म्हातारी का गेली तर तेवढं सांगायला गेली, सगळं पद्धतीने पण तेवढी हळद लागली पाहिजे. प्रत्येक जण जातोय वारीला पण काही ना काही मागतोय. अरे कोणी शेजाऱ्याचं एकर निघलाय तेवढा मिळून दे म्हणतंय, कोण सून मिळून दे म्हणतंय, कोण गरिबी हटून दे म्हणतंय, कोण मुलीचं लग्न होऊन दे म्हणतंय, कोण म्हणतंय मला संतान नाही, मला संतान प्राप्ती होऊन दे म्हणतंय. अरे जाणारे तुम्ही स्वार्थी आणि काही ना काही मागतात. इतक्या बऱ्या जन्माला आलो पण पांडुरंगाला काही रे मागितलं नाही. तो आम्हाला विचारतोय तुला काय पाहिजे, पण आम्ही सांगितलं देवा द्यायचंच असेल तर हेच दान दे ग देवा तुझा. ही मागतोय मला तुझ्या आणि नाही. लगेच आलाय घामेला घेऊन वाढितोय का पांडुरंग. एकदा वारीला आला तरी असे वारीत नजर पडते आप्पा. जी पहिल्यांदा आळंदीवरून पंढरपूरला जातात ना, म्हातारी वाईता गेली असती. सगळ्या प्रपंच म्हातारी माळाचे मळे केलेत, घरदार बांधलेत, पण त्याला वय झाल्या काय घरची किंमत देत. वाईता ती काय निघते वारीला. कोणतरी म्हणतोच एखादा असं महाराज म्हातारी चल नको वाईटा करू, चल आमच्याकडे वारीला. म्हातारी आळंदीतून निघते, पुण्यात 2 दिवस पालखी थांबती माऊलीची तुकाराम महाराजाची, आणि दिव्य घाटाला लागते ना, त्या साऱ्या पुण्यात कोण केळी देत, कोण सफरचंद देतोय, कोण अशा पाण्याच्या बाटल्या 4 किती घ्याय. म्हातारीला वाटलं परत मिळतोय का नाही, 2 केळं घ्यावं ना, 2-3 डझन हिऱ्याची गुणी, पाण्याच्या बाटल्या 7. पुढं गेलो खारे राजगिरीचे लाडू. म्हातारीने भाला दांडकी गुणी भरली, कोण घेतली डोक्यावर, आणि दिव्या घाटाला लागली. म्हातारीला अशी शिक्षा झाली जीवनात की तिला वाटायचं मी का घेतलं या चढ यांतानी. नाही मग पुढे गेलं, जशी म्हातारी पुढे जाईल तशा ट्रका लागलेल्या. कोण अन्नदान करतोय नाव सुद्धा सांगत नाही त्या वारीत. आपलं नाव सांगू नका. आपण 500 रुपये वरांनी दिली माईकोर माझं नाव आलं काय अहो घेतलं नव्हता ती. नाही मी ऐकलं नाही. ती परत सांगा 500 दिलं बरं कसे हा या पहिला घेतलंय का. आणि जर का खिचडी कुणाला खाऊ घातली तर सकाळ मारते तेवढा पशु. लय लोक खिचडी खायला, किती 17 लोक सकाळपासून तर दुपारपर्यंत खिचडीच खात होती. आपण पंगत दिली तर साऱ्या दुनियात बोबाटा करतो. पित्र घालतले तरी सकाळी येऊन सांगतो लय माणूस जेवलो. जेव्हा आघाडी सोडली तर संध्याकाळपर्यंत माणसं किती माणसं दिली, 22-23 माणसं येऊन गेले सकाळपासून. अरे ट्रकाने खाली होत ती नाव सांगत नाही. म्हणून भक्ती आणि जे दान करता हे कळून देऊ नका, कुणाला सांगू सुद्धा नका. त्याची नोंद त्याच्याकडे, खालच्याकडे नोंद ठेवू नका तुम्ही. समाज काय म्हणेन, मला नावाचीन का, मला चांगलं म्हणेन का, याच्याकडे दुर्लक्ष करा. तुमची श्रद्धा जर असेल तर श्रद्धा त्याच्यावर ठेवा. खालच्याला सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला व्याजा मुडला सकट पांडुरंग देईल न सांगता. आणि म्हणून वारी एवढी महत्वाची वारकऱ्यांसाठी. मग माझा विषय कुठं होता, तुम्ही जन्माला आलात ना की मागचे पुण्य आहे, वारीत जातात ना मागचे पुण्य आहे. पण ज्या वारीला जात नाही, कीर्तनात येत नाही, मांदळीला जात नाही, इकडे सुद्धा येत नाही, त्यांच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पंढरी दारे आल्या Thank you.
वा 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 पोरांसाठी एकदा टाळ्या वाजल्या नवीनच आहेत पण बांधा माती पडूस तर मोडी बरं का काही दिवसांनी तारखा मिळायच्या नाही यांच्या आता ही आई काय करती वाघीण पिलं कसे शिकार करतात ना ही लांब बसती आणि पिलं कसे शिकार करतात ही वाघीण बसती तशी ही वाघीण शिकार करायला लावती गंमत बघती पण कधीतरी तुम्ही याच्यात शिकार करा एकदा तरी ऐकून द्या यांना बी तुमचं गाणं तुमचं हे ते ट्रेन आहेत आणि म्हणून पोरं सुंदर आहेत ते सुंदर होणारच आहेत आज पंढरीशी जारे आल्या न संसारा दिनाचा सोयरा आता आपले सोयरे असे आपला सोयरा म्हणतो साडू पैसे घेऊन जा पण ताईचं लग्न जमले मग तर द्यावं लागते बरं का काळजी करू नका साडू आणि बरं का दाजी पैसे मी द्यायला लावले तुमच्यासाठी माझा नवरा किती कसा नगाडे माहिती आहे तुम्हाला पण मी 4 दिवस मागा लागले बांधी ती माझी बहीण घर त्यांना निवारा होईना अजून ताईच्या लग्नाला टाइम आहे जा पैसे घेऊन पण कधी ताईचं लग्न जमल्या 8 दिवसात पैसे आपला सोयरा प्रेम करतो पण ताईचं लग्न पुढच्याच महिन्यात जमलं गेलं नाही सोयरा राव आता जमायला नव्हतं दिपाळीपर्यंत होतं डोक्यातून आलं घडून वर्गात तहसीलदार म्हणते मधल्या गडी चांगली इथं पाहुणे जुनेच येतं लागलाय तपास आणि तेवढी सोयरी झाली मोठ्या घरी पोरगी जाऊन द्या आम्ही लय कष्ट केलं पण पोरीचं चांगलं होईल ना साडू काही करा बाबा पण तेवढे आमचे पैसे 8 दिवसात द्या सोमवारी येतो मग बरोबर काय करू ना असं काळजी नाही सोमवारी जातो काय राव नाही झालं जरा काम नाही झालं पाहिजे गुरुवारी बरं गुरुवारी द्या गुरुवार जातो पुढचा सोमवार सांगतो एखादच झाल्यावर देतो म्हणतो बारकी एखादच झाल्यावर वारीला गेलतो राव आता बारकी आज मांदडी इकडे आलो आज नाही जमणार सोमवारी बघू राव सोमवार निघून गेला थांबा राव ते सोलापूरला लय कांद्याला बाजार आहे म्हणून थांबलो होतो आणि जेव्हा कांद्याची टरक भरली आणि साडूसाठी द्यायचं आलं ना तीच आलं 11वर कांद्याची ट्रक जाऊ तर बाजार पडले आणि तिथंच रडायला लागला राव आता पैसे कसे द्यायचे मी म्हणलं बाजार वाढून आज 40 रुपये झालाय आणि ट्रक भरून गेलो की तो 11 रुपयाने तिथं जाऊन पैसे द्यायच्यात म्हणून माघारी आणताय ना इकला तो कांदा पण साडूचे पैसे देणे इतकी रक्कम झाली गेला जेवढे झाले तेवढे घेऊन मला साडू एवढे झाले राव ओ म्हणला तुला मी सांगत होतो ना तुझा मेव नाही असा बोलतो काय गोड गोडून टाकतो आपल्याला आजवर नक्की पैसे नको देऊ आवाज बोलणार आला तू तुझे पैसे घेऊन जा आणि आमच्या पोरीचं लग्न कसं करायचं सगळं गोड गोड बोलला नवरा बायको आलं रात्रभर राहिले जेवण खावण केलं पेट्रोलला सुद्धा पैसे दिल्यावर याच्यातले मोडू नको म्हणून बिघडलं तिचं रक्ताचं नातं होतं पण तुमच्या 1-2 महिन्यामध्ये आपला त्या पाठीला शिळे तुकडं काही चाली ती 12 महिन्याची तिला 2 करड होते झाले 10-15 हजाराचं भांडवल झालं आणि त्या कोंबड्याचं 200 रुपये अंड्याचे आले लागली टरा पगायला इकडं तिकडं अरे 1000 कोट्यावधी रुपयाची इस्टेट तुझ्या सासऱ्याने घेतली त्याचं कौतुक नाही पण आईची एक पातन खुडकी कोंबडी आणली तर तू बोलून देईना आणि त्याच्यात हिची कोंबडी तिच्या दारात गेली जावाच्या खुडकी इकडच कशी येते उठल्या पण सकाळी दुपारा टॉक करते नुसती त्या कोंबडीला म्हणून त्या कोंबडीला
मग हिला लय राग येतो मग ना माझं सहन व्हायना ना आईनी पाड दिली कोंबडे दिलं तर हिला सहन व्हायना ना अशीच आहे कुचकीच आहे दुसऱ्याची तर होऊन जातील चहा प्याता प्याता सांगती आणि ती परत येऊन हिला सांगते लय बडबड करते तुला पण मी सगळं नाही सांगत म्हणजे अशी काळी ती तिसरी टाकून देती आणि मग तिला लय राग येतो त्या उड्या त्या मांजर ना उडी मारती आणि हिचं बघुलं पाडी ती अगं फिरकी इकडून उडी हाणती तिकडून उडी हाणती आणि इथं घोटाळा ती करते बाया पुढं म्हणजे सगळं घालून पाडून धंदा ती तिला आणि ती तिला भांडवल किती हो एक पाठ 5,000ची कोंबड्या तिला सकट धरले तर 2,000च्या धरा 7,000च्या भांडवलावर 2 कोटीची इस्टेट बापाची असती त्याची झिरो होती आणि 10-15 हजारात तुम्ही रक्ताचे नाते तोडता अरे विचार इथं मिळतो इथं घ्यायला विचार त्या धर्म मंडपामध्ये विचार मिळेल नाते टिकवायचे कसे नाते सांभाळायचे कसे ही इथं विद्यापीठ आहे पुस्तकाने तुम्हाला ज्ञान वाढत पुस्तकाने तुम्हाला शिक्षा मिळेल पण दीक्षा जर घ्यायची असेल तर इथं आत्माराम बाबांच्या आणि चितळकर महाराजांच्या सोहळ्यात आलं पाहिजे शिक्षा बरोबर आजच्या काळात दीक्षेची गरज आहे रक्ताचे नाते तोडले तुम्ही एका शेरडा कडा बांधाच्या इकडे जर करोडो आलं तर शिव्या गाडी देता भाऊ भावा संघ बोला ना जावा संघ बोला ना अरे भांडवल किती तर 10-15 हजाराचं ज्यांनी आई बापांनी जन्म देऊन प्रपंच मोठा केला त्यांच्या डोळ्यात देखील तुमचे भांडणं त्यांना त्यांचं आयुष्य जरी लिहिलं असं 100 वर्षाचं तर पाचले माणसं 60-70 वर्षातच संपून घ्यायची मनस्थिती होती म्हणून तुमच्या जीवनात किती संपत्ती आहे ज्याच्या घरामध्ये विचार आहे आणि ज्याच्या मुलांना चांगले संस्कार आहे ते विश्वातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि ती श्रीमंती विश्वात कुठं मिळणार नाही ती श्रीमंती फक्त वारकऱ्यामध्ये माळकऱ्यामध्ये टाळकऱ्यामध्ये संतांमध्ये आणि देवामध्ये मिळते आणि म्हणून तुम्ही मोठ्या संख्येने आलात मग सोयरा कोणचा करून घ्या आपल्या जीवनामध्ये दिनाचा सोयरा ते सोयरा झाला पाहिजे म्हणून नामदेव महाराजाचं सुद्धा लग्न होत नव्हतं बाप्पा पांडुरंग झाला सोयरा आपला सोयरा आधी म्हणतो पुढच्यानी 5 लाख मागितले देतो का हा देतो ना वरडाची सोय करशील हा करतो ना जीव घालशील चालतो ना आपला सोयरा काही करायला तयार आहे पण तरी गॅरंटी पण तो जर सोयरा केला तर नामदेव महाराजाच्या हाताने जेवतो काय कीर्तनात नाचतो काय आई बापाला वाटलं नामदेव मोठा झालायचं लग्न कसं व्हायचं एवढी परिस्थिती वाईट कोण आपल्याला सून देईल कोण ह्या पोराला बायको देईल पण भगवंताला काळजी होती कारण तसला सोयरा केला पाहिजे पांडुरंग गेला फेटा बांधला घोंगडी खांद्यावर घेतली हातात काठी घेतली हिरे त्या काठीला फेट्याला हिरे घोंगडीला मागून पुढून हिरे आणि बिदरच्या बादशाहाकडे गेला कुणाकडे गेला शेठ बिदरच्या बादशाहाकडे आता 27 खासदार आताचे तवा एक सरदार तवाचा म्हणजे एवढं मोठं राज्य त्या माणसाच्या ताब्यात आणि पांडुरंग गेला ना दारामध्ये पांडुरंग परमात्मा दारात गेला लख प्रकाश त्याच्या घराच्या पुढं अंगणात त्या नगरीमध्ये पडला आणि म्हणले कोणाकडे जायची म्हणले बादशाहाकडे जायची म्हणले एवढा मोठा माणूस सगळे जण चला 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 पुढे बादशाह पुढे बसलेला आणि म्हणले कोण तुम्ही हात जोडले म्हणले महाराज मी पंढरपूरचा आहे मी त्या दामू शेतीचा गडी कोणाचा गडी आहे म्हणले मी गडी अरे मग काय म्हणलं गड्याला सांगावं सांगितलं ते तुमच्याकडे आलंय म्हणलं काय सांगावं काही नाही म्हणले तर आमच्या मालकाने सांगितलंय की तुम्हाला भेटा आणि जर तुमची मुलगी जर त्यांच्या मुलाला जर दिली तर लय चांगलं होईल काही कमी नाही तुमचं वैभव त्यांच्यापेक्षा लय शून्य आहे म्हणलं लय मोठा माणूस आहे आमचा मालक आणि मालकाच्या घरी केळी नारळाच्या पानाचे घर खाली झोपला की सूर्यचंद्र मालकाच्या बंगल्याचं दिसत होत पण मधी कोण पाहुणा होऊन गेला सोयरा हो आता तो काय साधा पाहुणा आहे का तो काही करू शकतो तो पाहुणा गेला आणि त्या ठिकाणी म्हणजे लोक म्हणले अहो गडीचा असलाय तर मालक कसला असेल गड्याचा लख प्रकाश पडतो मालक कसा असेल सोयरीक झाली ना मधल्या गडी आज मी चांगले टाईट असते ना सोयरीक होती बघ पण गडी नाही का कुठे येड्या बावळतून फोन लावा देऊ नका नाव कळून नका देऊ सकाळी जाते तर संध्याकाळी दगड हातात घेऊन येते मूर्ती सोयरी
पण मधले गडी जर चांगले असेल तर सोयरीक होती. पांडुरंग सोयरा झाला नामदेव महाराजाचा, 33 कोटी देव आले लग्नाला आणि एवढा मोठा सोहळा पार पडला. नवरी वाता लावली, पण नवरी घरात आल्याच्या नंतर नवरीने बघितलं की यांची याच्यापासून पंचायती, घर नाही, निवारा नाही आणि हे सगळे दास कुणाचे झाले? त्या पंढरीनाथाच्या. पण पहिल्या नवऱ्या दिल्या घरी का मारल्या घरी अशा होत्या. आताच्या जर नवरीला असं कळालं असतं, पोरगा म्हणले PS आहे आणि घरी बांगला रामकाठीपर्यंत जमिनी, आणि ती घरी गेल्या गेल्या जर पडकं सापार बघितलं असतं, तिथंच बाशिंग तोडून चिंगाट पळून आली असती माघारी. म्हणली असती मला ब्युटी पार्लरचं येतंय, मला बरं सकाळी मी टेलरिंग काम येते, याच्या नादी एक ट्रॅक्टर वर जातोय कळालंय सकाळच्या पारी, थांबली नसती. विठ्ठला म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसारात दिनाचा सोयरा. मग महाराज म्हणले ते सोयरा तुमची वाट बघतोय. वाट पाहे वाट बघतोय पांडुरंग, जे गेलेच नाही एकदा जा. अरे तुम्हाला हात पायी घर दार जेवणाची लता कपडा पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही, आणि म्हणून एकदा जा रे. ते तुमची कमराव हात ठेवून वाट बघतोय तो दिनाचा सोयरा. तुम्ही आता जर गेलात याचं नवल नाही. अरे एकनाथ महाराज संताच्या संगतीत काय होतं, एकनाथ महाराजाचं कीर्तन चाललं, एकनाथ महाराजाच्या पंजोबाचं भानुदास महाराजाचं कीर्तन चाललंय पैठणला, आणि नुसती धून आवाज येऊ लागला कुर्मदासाच्या झोपडीमध्ये. आणि कुर्मदास म्हणू लागला, आई एक काम कर ना ग आई, मला एकदा नेऊन सोड ना मंदिरा पुढं. चितळकर बाबाचे इथं वारकरी आले, खूप चांगला आवाज येतोय मला, टाळांचा जयघोष होतोय, स्वरांचा कानामध्ये मधुर आवाज येतोय, काय मृदंग वाजतोय, काय सुंदर मुलं गातात आणि किती मंजूळ आवाज येतोय. आई
अमृताहुनी गोड तुझे नाम आई, ते अमृत मला मिळतंय पण मला त्याच्यात मला त्या अमृताची चव बघायची आई, मला नेऊन सोड. अरे म्हणली कुर्मादास 22 वर्ष झाले रे तुझा बाप लहानपणी तुला सोडून गेला. मी काबाड कष्ट करते, तुला रोज आंघोळ घालते, तुझी वेष्ट काढते. अरे 22 वर्षाचा झाला मी तुला रोज पाठकुडी नेते, तुझी शिसू काढते. आता मी थकले रे, 70 वर्षाची झाली कुर्मदास, आता मी तुला नाही कुठे नेऊ शकत. आई रागावली. आई रागू नको, तुझे माझ्या खूप मोठे अनंत उपकार येत आई. फक्त एक वेळेस एक काम कर आई, शेवटची वेळ मला फक्त महाराजांच्या पशी नेऊन घाल. आईने उचललं, पाठकोळी घेतलं, कुर्मादासाला बरोबर घेतलं आणि कीर्तन चालू होतं तिथं सोडलं. कुर्मादास सापासारखं फरफटत महाराजांच्या जवळ येऊन पहिल्या रांगेत बसले. सगळ्यांनी जयघोष केला. कीर्तन सुंदर झालं. पण कीर्तन संपलं. जे ते सगळ्यांना सांगितलं आता आज शेवट इथं आहे आणि उद्या सकाळच्या पारी पंढरीला निघायचंय. आता वारीला आता सगळ्यांनी झोपा, जेवण करा आणि सकाळ पहाटे 4 वाजताच निघायचंय आणि आता पंढरपूरला जायचंय. भानुदास महाराजांनी सगळ्यांना सूचना दिली. सगळे ज्याच्या त्याच्या वळकुटे घेऊन झोपायला गेले. पण कुर्मदास मात्र बसून राहिला. आणि त्यावेळेस महाराज म्हणले, अरे कुर्मदासा, सगळे गेले, तू का इथं थांबला? नाही म्हणला, माझी सगळी इथं व्यवस्था होणार आहे. माझी आई म्हणली तुला त्रास नाही, आता मी येणार आहे तुला खायला अंगावर झोपायला घेऊन, तू इथंच थांब. कुर्मदासाने आईला शेवटची विनंती केली की एकदा नेऊन झाला. आईने तेच ऐकलं होतं. आणि त्या ठिकाणी कुर्मदास उपाश्या पोटी कुर्मदासाने रात्र काढली. भगवंता, मला जर हात असते, मला जर पायी असते तर मी यांच्यासारखा चाललो असतो. आता काय करू? मग कुर्मदासाने विचार केला, हे पहाटे 4ला निघते ना, तर मग मी लवकरच सुरू करतो चालायला. कुर्मदासानी इथून निघाले सरपटत. जिथं दुपार असेल तिथं त्या गावात जाऊन चौकात थांबायचे. अरे वारकऱ्यांच्या येणार आहेत माझे, कुणी जेवायला देतं का, कुणी भाजी देतं का, कुणी भाकरी देतं का, ते गोळा करायचे कुर्मदास आणि पुढे जाऊन ते सगळं गटुडं ठेवायचे. मागून आलेल्या वारकऱ्यांना द्यायचे आणि परत कुर्मदास पुढे निघायचे. मजल केले, अंगाला सालता राहिलं नाही, रक्त भंबूळ कुर्मदास झाले. आणि त्या दिवशी ठरवलं, आजपासून पाणी आणि अन्न खायचं नाही. पहिल्या कीर्तनाच्या दिवशी अन्न पाण्याचा त्याग केला की मी जर अन्न खाल्लं तर माझ्या विष्ट्याचा प्रॉब्लेम होईल, मी जर पाणी केलं तर मी शिसू कुठं करू शकतो. अरे चालायला लागलं तर हात नाही, पायी नाही, उंडका शरीराचा. भगवंता, मी कुठल्या जन्माचं पाप केलं रे, मला तुझ्या विने चैन पडत नाही. पण माझ्या जीवाच्या अनंत वेदना होत्या. देवा धाव रे, हे काहीतरी कर. परंतु असं रक्ताबंबूळ झालेल्या कुर्मदासाला भगवंत रोज एका वारकऱ्याच्या रूपात यायचा, खोटे महाराजासारखा, आणि अंगाला ते लावायचे औषध झाड पाल्यासारखंच वाटायचं आणि गार शरीर पडायचं कुर्मदासाचं. असं करत लवळ गावापर्यंत कुर्मदास गेले आणि लवळ गावामध्ये त्राण राहिला नाही, श्वास घेता येईना, शरीर सगळं रक्ताबंबूळ झालं. डोळ्यामध्ये अश्रूचा अभिषेक येऊ लागला. आई, आता तू येऊ शकत नाही, बाबा मला सोडून गेले, त्या विश्वाच्या खाली मला आधार नावाची गोष्ट कुठं राहिली नाही. आई रागाच्या तेगात तुला बोललो असेल, पण आता ह्या कुर्मदासाची आणि तुझी भेट होणार नाही. चित्र उभा राहिलं, वेदना वाढू लागली. शेवट भानुदास महाराज जवळ आले आणि भानुदास महाराजांनी बघितलं, धावत पळत आले, मिठी मारली कुर्मदासाला. अरे काय रे तुझी अवस्था झाली कुर्मदासा, अंग चालून गेलाय, सगळं रक्त बंबोळ झालाय, अरे सगळं शरीर बरगड्या उघड्या झाल्या, कशासाठी करतोय कुर्मदास? नाही महाराज, माझा शेवटचा प्राण, शेवटचा श्वास असेपर्यंत मी भगवंताच्या वारीच्या दिशेने चलन आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या भगवंताचं पांडुरंगाचं नाम घेईन. पण आता मला चालता येणार नाही, पुढे येता येणार नाही. महाराज, माझ्यासाठी एक काम करा, त्या पांडुरंगाला सांगा तुझा भक्त आलाय पण आता लवळ गावाच्या पुढे येऊ शकत नाही, एवढाच माझा निरोप सांगा, एवढी माझ्या उपकार करा. आणि त्या ठिकाणी
कुर्मदासाला जवळ घेतलं आणि कुर्मदासाच्या अश्रूचा अभिषेक भानुदास महाराजाच्या चरण स्पर्शावर झाला. संतांचं मन भयवरून आलं आणि भानुदास महाराज धावत पळत पांडुरंगाकडे गेले. दर्शन घेतलं. अरे पांडुरंगा, सगळ्याला तू आनंदी ठेवतो रे, पण आमच्या बरोबर ज्याला हात नाही, ज्याला पायी नाही, ज्याला बाप नाही, असा तुझा जय घोष करीत आलेला एक वारकरी आहे, अनंत वेदना सहन करतो. आणि त्यांनी निरोप दिला रे कुर्मदासाचा निरोप घेऊन मी आलोय. पांडुरंग जगाचा मालक ताड दिशी हे सगळं सोडलं. घाम आला पांडुरंगाला आणि धावत कुर्मदासाच्या जवळ भगवंत गेले. जवळ घेतलं, मांडीवर घेतलं. अरे तुझी भक्ती पाहून मी विटावरचा मालक तुझ्याकडे आलो. मा कुर्मदासा, तुला काय मागायचंय? त्यावेळेस कुर्मदास म्हणले, मा पांडुरंगा, मला आता हात नको, मला पाणी नको, मला वैभव नको, मला संपत्ती नको, पण मला एकच काम कर, त्या तुझ्या चरणाजवळ जागा दे आणि माझा शेवट तुझ्यात होती आणि मी तुझ्यात विलीन झालो पाहिजे. ही कशाची ताकद आहे? तर ही भक्तीची ताकद आहे. अरे ज्याला हात पाय असून सुद्धा कीर्तनात येत नाही, ज्याला हात पाय असून सुद्धा प्रवचनाला येत नाही, ज्याला हात पाय असून तुम्ही वारीला जात नाही, अरे ज्याला हात आणि पायी नव्हते त्यांनी सर्व क्षेत्रात त्याग केला, अन्न पाण्याचा त्याग केला, अनंत वेदना सहन केल्या आणि भगवंताची प्राप्ती केली. ही ताकद कशाची आहे? ही भक्तीची ताकद आहे, ही ताकद धामाची ताकद आहे, ही ताकद निष्ठेची ताकद आहे. आणि एवढी अशा कुर्मदासाला भगवंत प्राप्त होऊ शकतो तर तुम्हाला हात पायी डोळे असणाऱ्याला का देव मिळू शकत नाही? आणि म्हणून देव तुमची वाट बघतो. मग एवढं झालं, महाराज म्हणले आम्ही वारी केली तर काय होईल? मागील परिहार पुढे नाही शिला. मागील परिहार पुढे नाही शिला. मागील मागील परिहार पुढे नाही शिल झाले दर्शन एक वेळा. आता मागचा परिहार राहणार नाही, म्हणजे मागचं पाप संपून जाईल. मागील परिहार पुढे नाही शिल झाले दर्शन. एकदा वारीत गेला, चंद्रभागे स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, मागचा परिहार संपन. जगायला पुढे शिर राहणार नाही. हे केवळ कशाने होईल? पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. मागील परिहार पुढे नाही शिन झाली दर्शन एक वेळा. मग एकदा देव आणि तुम्ही एकत्र झाला आणि जर देव तुमच्या चित्तात बसला तर तुका म्हणे रे तुका म्हणे आणि काचे हाती, तुका म्हणे आणि काचे हाती, तुका म्हणे तुझे
बैठला तो देवरे वाट पायू गा बेटीची आवे वाट पायू गा बेटीची आवे
वाट पाहू कुमार कुमार